संत शिरोमणी सेवालालजी महाराज यांची 178वी जयंती साजरी होत असते आणि आपण दरवर्षी त्या जयंतीच्या निमित्ताने राज्यभर पंधरवाडा साजरा करत असतो। तर यावेळेस पंधरवाडा साजरा करत असताना लोकसभा क्षेत्रीय किंवा धुळे, नंदुरबार आणि जळगाव असा विभागीय मेळावा घेण्यात येणार आहे आणि तो विभागीय मेळावा नंदुरबार येथे होणार आहे। यावेळेस त्या म्हणून त्या मेळाव्यासाठी मी श्रावण चव्हाण, भारतीय बंजारा क्रांती दलाचा महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आणि भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश सरचिटणीस, आज या ठिकाणी धुळे जिल्ह्याच्या भारतीय बंजारा क्रांती दलाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये प्रामुख्याने आम्ही 2 विषयांवर चर्चा केली। महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत, बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालालजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशात दरवर्षी 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते आणि यावर्षी भारतीय बंजारा क्रांती दलाने असं ठरवलं आहे की जयंतीच्या निमित्ताने राज्यभर पंधरवाडा साजरा करावा। ह्या पंधरवाड्याला 15 फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथून सुरुवात होणार आहे। त्या पंधरवाड्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे। त्या पंधरवाड्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पर्यटन विकास मंत्री व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी भाऊ रावल राहणार आहेत आणि प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय राज्यमंत्री माननीय भामरे साहेब राहणार आहेत। तर अशा पद्धतीने एक मोठा आणि व्यापक स्वरूपाचा बंजारा समाजाचा एक मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित होणार आहे। त्या मेळाव्याच्या संदर्भात नियोजनाची आजची ही बैठक होती, त्याच्यावर नियोजन आणि मंथन झालं आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय या बैठकीत होता, आता फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जरी धुळे आणि नंदुरबार किंवा अकोला आणि वाशिम हे 4 जिल्हे वगळले जात असले तरी महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची संख्या ही निर्णायकच नव्हे तर 10-20 आमदारांचे भविष्य ठरवणारी अशी संख्या आणि 5-6 खासदारांचे भविष्य ठरवणारी अशी संख्या आहे। मी हे खूप कमी आकडेवारीमध्ये बोलतो, 30 ते 32 आमदार निवडून आणण्याची क्षमता बंजारा समाजामध्ये आहे। परंतु बंजारा समाज गोपीनाथ मुंडे साहेबांच्या निधनामुळे बंजारा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रादेशिक पक्ष असतील किंवा राष्ट्रीय पक्ष असतील यांचा दृष्टिकोन थोडासा चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक ऊर्जात्मक ताकद निर्माण व्हावी म्हणून भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये बंजारा समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसे मिळवता येईल, जास्तीत जास्त उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात कसं उतरवता येईल आणि लोकप्रतिनिधींसोबत मोर्चा बांधणीसाठी आज या ठिकाणी एक छोटेखानी बैठकीमध्ये परंतु महत्त्वाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एक रणनीती आखण्यात आली आणि त्या रणनीतीनुसार आगामी काळामध्ये निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेवालालजी महाराज यांचा जयंती पंधरवाडा याच्यावर आज प्रकाशझोत टाकण्यात आलं आणि खेळीमेळीच्या वातावरणात अगदी उत्स्फूर्तपणे ही बैठक संपन्न झाली। धन्यवाद। तरी मी आपल्या माध्यमातून धुळे, नंदुरबार आणि जळगाव
जिल्ह्यातील तमाम बंजारा समाजाला आव्हान करतो की या जयंती पंधरवाड्याला आपण लाखोच्या संख्येने वाजत गाजत पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे आणि उभ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला एक खानदेशाची बंजारा संस्कृती दाखवावी असं मी आव्हान करतो.